बळीराजाचा रस्त्यावर एल्गार, शेतकऱ्यांचा संताप अनावर. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चोंडी फाटा येथे जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव रस्त्यावर उतरल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळी 9:30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलकांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली. आंदोलनातील प्रमुख मागण्या: शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला लागणारे डिझेल पेट्रोल पंपावरून थेट कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी. खरीप हंगामासाठी खतांचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये व शेतकऱ्यांना सुरळीत पुरवठा करावा. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित करणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा. शेतकऱ्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. प्रजाशाही न्यूज प्रतिनिधी रामप्रसाद मदरबाई. प्रथम सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वादन करतो. आज आपण रस्ता रोको आंदोलन सर्वपक्षीय ठेवलेलं आहे. मुख्य उद्देश एवढाच आहे की मोदी सरकारनं आवाहन म्हणणं देत आहे काटकसर झाली पाहिजे. तुम्ही आम्हाला म्हणता की तुमचं ट्रॅक्टर येतं पेट्रोल पंपावर घेऊन या, तर जेव्हा ट्रॅक्टर आम्ही आमच्या शेतातून पेट्रोल पंपापर्यंत आणालो आणि पुन्हा पेट्रोल पंपापासून त्या शेतापर्यंत आलो, तर त्या तितक्या डिझेलमध्ये आमचं 2 एकर रानाचा धंदा होतोय. आणि तुम्ही ही तुगलकी निर्णय बंद केला पाहिजेत. शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल दिलं पाहिजेत. नंबर 2 ची मागणी आमची आहे की जे डीएपी खत आहे तर प्रत्येक 7-12 धारक शेतकऱ्याला डीएपी मिळाला पाहिजे, त्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. नंबर 3, जो काहीच गरजेचा नाही आणि मागणी न केलेला शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे. विरोधी संघर्ष समिती, खरं म्हणजे हे सरकार आंधळं बैरं आणि खुळं आणि ढोर डॉक्टर रेशीम बागेमध्ये बसलेला ढोर डॉक्टर मोहन भागवतचं हे सरकार आहे. शेठजी भटजीचं 2% लोकांचं हे सरकार आहे. या सरकारला मायबाप गोर गरीब शेतकऱ्याचं बहुजनाचं काही पडलं नाही. हे सरकार फक्त अदानी अंबानी आणि शेठजी भटजीसाठी काम करणारं हे सरकार आहे. त्यामुळे आज भारतामध्ये ज्या डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय, हा तुटवडा कृत्रिम तुटवडा आहे. याच्या मागे काही कारण आहेत. डिझेलच्या तुटवड्याचं पहिलं कारण आहे कारण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी भारत अमेरिका नावाची एक ट्रेड डील झाली आणि त्या ट्रेड डील मधून भारतामध्ये अमेरिकेचं दूध असेल, दही असेल, गहू असेल, दाणे असतील, सर्व हा माल भारतामध्ये येणार आहे. आणि मग तो माल जर भारतामध्ये विकायचा असेल तर या भारताचं उत्पन्न, या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी करावं लागेल. हा मुख्य अजेंडा या डिझेल तुटवड्याचा आहे. आणि सर्व डिझेल कंपन्या असतील, सर्व हे मॅनेज आहेत. त्याच्यामुळे जो डिझेलची जी मंदी आहे ती काय नैसर्गिक मंदी नाही, ती एक कृत्रिम मंदी आहे. ती जाणून बुजून मुद्दामून आणलेली मंदी आहे. कारण स्वतःला विश्वगुरु समजणाऱ्या नरेंद्र मोदीचा बी एक मोठा गुरु आहे डोनाल्ड ट्रम्प. त्या डोनाल्ड ट्रम्पच्या देशातला माल या कृषीप्रधान देशामध्ये विकण्यासाठी आणि तो माल इथं विकला जावा, मग या भारतातील शेतकऱ्याचं, कृषीप्रधान देशातील या शेतकऱ्याचं उत्पन्न कसं कमी करता येईल याच्यासाठी हा टाकलेला डाव आहे, बाकी काही नाही. आणि दुसरा जो आहे खरीप हंगामाचा खताचा तुटवडा, तोच प्रकार आहे. माग डॉक्टर मोहन भागवत म्हणले की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करा, तर मोहन भागवतला आमचं सरळ सांगणं आहे की तुझे जे काय कार्यकर्ते असतील त्या पक्षाच्या संघटनेचे त्याला अगोदर तू करायला नंतर आम्ही करतो. कारण सेंद्रिय शेतीतून उत्पन्न होत नाही हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं कमी करता येईल हे सगळे डाव आहेत. आणि तिसरा जे आमची मागणी आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. हाही महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार केला जातोय आणि या महामार्गातून अदानी अंबानीचं सिमेंट विकण्यासाठी हा महामार्ग तयार केला जातोय आणि 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हा महामार्ग केला जातोय. त्याच्यामुळे या
ज्या काही जे या भारतामध्ये 2-3 महिने झाले हे सगळं घडत आहे हे पूर्ण कटकारस्थान आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा या कृषीप्रधान देश जो भारत आहे त्या देशाचं नाव कृषीप्रधान देश राहू नये, तोही देश उद्योगासाठी व्यवसायासाठी ओळखला जावा याच्यासाठी सगळी खटपटा चालू आहे. आमचा काय कोणाला विरोध नाही, आम्ही काय